तर माऊली दर्शक पंढरपुरात हळूहळू जवळ यायला लागलाय, मुक्काम रंगत चाललाय, भजनाबरोबर भोजन देखील रंगताना दिसतंय आणि तीच गंमत जी आहे, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे वेगवेगळे भाव असतील आणि या भक्तीतले वेगवेगळे रंग असतील, तेच आपल्याला अर्जित करायचेत, अनुभवायचेत. पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. संत सूर्य तुकाराम महाराजांच्या पालखीच्या बेलवडीत पार पडलं पहिलं रिंगण. तर ज्ञानोबा माऊलींची पालखी आज फलटण मुक्कामी. संत तुकारामांच्या पालखीचा मुक्काम निमगाव केतकी. आजचा दिवस भक्तिभावाचा, एकीकडे रंगली वारी तर दुसरीकडे ईदचा उत्साह. समाजातील उच्च नीचता अशा साऱ्या पॅन्ट्रीच्या निर्मात्यांनी बनवला वारीवर लघुपट. लघुपटात वारी दरम्यान होणाऱ्या अस्वच्छतेकडे वेधलं लक्ष. वारीत रंगलाय भजनाबरोबर भोजनाचा बेत. पंक्तीसाठी तयार केली जाते भली मोठी गरमागरम पोळी. माऊली म्हणा, जयहरी म्हणा, तर महिला वारकरी दंग झाल्या गवळण आणि भारूड गाण्या. तर माऊली आज संत सूर्य तुकाराम महाराजांच्या बेलवाडी इथं गोल रिंगण पार पडलंय. तुकोबरायांच्या पालखीचा हा पहिला गोल रिंगणाचा सोहळा आहे आणि पहिल्या टप्प्यातला हा रिंगण सोहळा आहे. वारी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होताना होणारे रिंगण सोहळे डोळ्याचे पारणं फेडतात. बेलवडीतल्या रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. बेलवडीत रिंगणाच्या मध्यभागी पालखी आली आणि त्यानंतर रिंगणात मानाच्या दिंड्या आल्या. विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या वारकरी महिला रिंगणात आल्या आणि त्यानंतर रिंगणात अश्व आला. अश्वानं रिंगणात फेरी मारायला सुरुवात करताच ज्ञानोबा माऊली तुकारामाचा एकच जयघोष झाला आणि अश्वाच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी वारकऱ्यांची एकच झुंबड उडाली होती. माऊली आजचा दिवस म्हणजे दुग्ध शर्करा दिवस म्हणता येईल, म्हणून याला आज आपण भक्तिभावाचा दिवस म्हणूयात. कारण एकीकडे वारी सुरू आहे, वैष्णवजन पंढरीकडे वाटचाल करताना दिसतात, तर दुसरीकडे प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देणारी ईद देशभरात साजरी केली जाते. वारीतील पालखीच्या प्रत्येक विसाव्यात फेरफटका मारला तर नेहमी काहीतरी वेगळं बघायला मिळतं. आम्ही पण ही भटकंती करताना एक भली मोठी चपाती बघायला मिळाली आणि ही चपाती लाटणं आणि ती तव्यावरती टाकणं खरं तर एक कलाच म्हणावी लागेल. आता ही चपाती बघितल्यानंतर तुम्ही म्हणाला असाल, अबब केवढी मोठी ही चपाती. चला बघूयात आमचा प्रतिनिधी संदीप राजगोळकर याबद्दल काय सांगतोय. पण घरात दररोजच्या जेवणामध्ये जी चपाती किंवा भाकरी खातो त्याचा आकार इतका असतो, पण मी तुम्हाला दाखवतोय आज एक वेगळी चपाती आणि मोठी चपाती, आणि हे नियोजन आहे, हे मॅनेजमेंट आहे वारीमधलं. आपण बघतो हे चित्र समोर. चपातीचा जर आपण आकार जर पाहिला तर इतकी भली मोठी ही चपाती या वारीमध्ये केली जाते. आणि ही नांदेडमधली एक दिंडी आहे आणि ह्या दिंडीमध्ये हे चपात्या लाटण्याचं काम चालू आहे. भायेगावची ही दिंडी आहे, स्वामी नामानंद महाराजांची दिंडी. आणि आपण बघतो या दोघी माऊली ही चपाती लाटण्याचं काम करतायत. आपण जर बघितलं तर घरातलं लाटणं किती असतं आणि हे लाटणं किती मोठं आहे ह्याच्यावरून आपण याचा विचार करू शकतो. हे पोळपाट देखील इतकं मोठं आहे आणि अशा या चपात्या दररोज केल्या जातात. ही एक चपाती साधारणतः 4 व्यक्ती खाऊ शकतात. त्यामुळं
कमी वेळेमध्ये जास्त लोकांचं जेवण करायचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न ह्या वारीमध्ये केला जातोय आणि आपण बघतोय हे चपात्या भाजण्याचं हे काम चालू आहे. माऊली किती चपात्या करता अशा दररोज? दररोज करता 200 150 200 इतक्या चपात्या करता? पीठ मळायचं कधीपासून तयारी असते सकाळची? सकाळी 6 वाजल्यापासूनच? 6 वाजतापासून. हा 6 करता हा तर 10 11 12 वाजता हा. पूर्ण स्वयंपाक करायला. आणि काय असतं चपाती सोबत? भाजी, हा. वरण, हा शिरा, हा. कधी बुंदी राहते. त्या माऊली चपाती लाटायला यांनी सुरू केलं आणि आपण बघतोय हा हळूहळू आता आकार खरं तर मोठा होतोय. इतकं जोरात हे लाटायला लागतं. कसं करता ही चपाती? हे चपाती हा तापडाने बी करता, दमाने बी करता. मोठे एवढे झाल्यामुळे चिकटत नाही पीठ ह्याला? चिटकत नाही, लाटण्याला? चिटकत नाही. खाली कोरडं पीठ मारता, हा त्याच्यानं ताकदीनं असं लाटता आम्ही. हा. त्याच्यामुळे ती लांबती रोटी. किती वेळ लागतो साधारणतः एवढ्या 200 चपात्या करायला? 200 10 वाजतात. 6 वाजता 10 वाजेस तर करता. हा दरवर्षी करता? किती वर्ष आहे तुमचं वारीचं? आम्ही दरवर्षी बी करता. हा वारीचं करता, लगन सराई करता, हा समजे कार्यक्रम करता आम्ही. आपण बघतो आता चपाती लाटून तयार झालेली आहे की आता तव्यावर टाकली जाईल. ती टाकताना मग तुटत नाही? नाही तुटत हा. नाही, तुटत नाही. टाका बघू तव्यावर. हो टाकतो ना. झालेली आहे आता चपाती आपण बघतो इतकी मोठी ही. हा हा अतिशय कल्पकतेने ही चपाती त्यांनी ह्या तव्यावर टाकलेली आहे. ती चपाती मोडली नाही किंवा चिकटली देखील नाही. अशा पद्धतीनं हे नियोजन असतं वारीमधलं एक वेगळं. एवढ्या मोठ्या चपात्या आपण बघतो या ठिकाणी ही थप्पी लागलेली आहे सगळ्या चपात्यांची आणि अशा पद्धतीनं हे सगळं जेवण या सगळ्या वारकऱ्यांसाठी तयार केलं जातं आणि यंदा देखील तोच उत्साह घेऊन हे सगळे वारकरी जे आहेत हे ह्या चपात्या करण्यामध्ये गुंग झालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, फलटण. पाहिलं, वारकरी आवर्जून सांगतात माऊली लई मोठी चपाती आहे ही. पण ही चपाती तयार झाल्यानंतर अर्थात पंक्ती रंगतात. दिंडीच्या प्रत्येक मुक्कामामध्ये भजनाबरोबर भोजनाच्या पंक्ती देखील या ठिकाणी रंगताना दिसत आहेत आणि हा सगळा आनंद सोहळा अनुभवण्यासाठी महिला वारकरी ही पुढे आहेत. भोजनाबरोबर या ठिकाणी गवळण म्हणण्याचीही इच्छा होते आणि मग संवाद आणखीनच रंगतो. वारीमध्ये वारकरी अनेक किलोमीटरचा अंतर हे पायी चालत असतो आणि पायी चालून दमून भागून आलेला वारकरी हा जेवायला ज्यावेळेला बसतो दिंड्यांमधले हे सगळे वारकरी त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीच्या ह्या पंक्ती बघायला मिळतात. आपण बघतोय जालना जिल्ह्यातली ही एक दिंडी आहे आणि या दिंडीतल्या या सगळ्या महिला ज्या आहेत त्या महिला एकत्रपणे या जेवायला बसलेल्या आहेत. सकाळपासूनच जेवणाची लगबग सुरू असते. संध्याकाळची देखील वेगळी तयारी केली जाते. दररोज हा वेगवेगळा मेनू असतो आणि आज आपण बघतोय काय काय आज खायला जेवायला तुमच्याकडे? वरण आहे, भाजी आहे, भात आहे, पोळी आहे. कसली भाजी आहे? मटकीची उसळ आहे, शेंगदाणे ते टाकून दररोज काय काय असतं? दररोज असते ना बुंदी, लाडू, काही असतं. भात, वरण, भाजी, वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, पिठलं, भाकरी, गुलाबजांबू असते, गुलाबजांबू असते, सोनपापडी असते. दररोज वेळेवर होतं का जेवण? हा वेळेवर होतं. वेळेवर होतं. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. वसुदेव. तर माऊली असा रंगतो हा सगळा आनंद सोहळा, ही आनंद वारी. या वारीमधली वाटचाल आपली आणखीन या पद्धतीने पुढे चालू राहणार आहे. तर इथे वेळ झाला एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. तर माऊली वारीत प्रत्येक व्यक्ती एकमेकाला मदत करत असते. समूह भावना आणि सेवा काय असते हे वारीत पाहायला मिळतं. आणि यावेळी रिपोर्टिंग करण्याबरोबरच वारीत भोजन बनवण्याच्या कामात मदत करण्याचा मोह आमच्या औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांना देखील आवरलेला नाहीये. मग काय माऊली, सिद्धार्थने वांगे बटाटे कापण्यासाठी पुढाकार घेतला आणि जय हरी म्हणत आपली सेवा ही या सगळ्या भगिनींच्या बरोबरीने रुजू केली.
माऊली दर्शक आपला हा संवाद आणखी रंगूयात. आमचा प्रतिनिधी संदीप राजगुळकर आपल्या बरोबर आहे. संदीप, मजा चालली बुवा. म्हणजे गरमागरम खरपूस चपाती असू देल किंवा वेगवेगळ्या पंक्ती असतील, हरिनामाचा जयघोष असेल, एकूणच असं म्हणावं लागेल की कोल्हापुरातला नादखुळा भाव वारीत चांगलाच रंगला. संदीप, अगदीच विशाल, कोल्हापुरातला नादखुळा हा ते सगळं जे वातावरण होतं ते वारीमध्ये मला बघायला मिळालं. सासवडपासून आळंदीपासूनच या वारीला मी सुरुवात केली. आता विशाल मी फलटणमध्ये आहे आणि फलटणमध्ये माऊलींची ही जी पालखी आहे ही काही वेळातच दाखल होईल. म्हणजे पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये ही या ठिकाणी दाखल होणार आहे. आणि जो वारकऱ्यांचा एक समुद्र म्हटलं तर वावगं ठरणार नाही, हा समुद्र या ठिकाणी बघायला मिळतोय. जिल्हा प्रशासनाकडून आणि वारकऱ्यांकडून जोरदार स्वागत केलं जाणार आहे पालखीचं. आणि पालखी माऊलींची दाखल झालेली आहे विशाल. आता आपण जर नजर टाकली बाजूला तर, आणि ही पालखी आता आज इथं मुक्कामी असणार आहे फलटणमध्ये. आणि त्यानंतर उद्याचा जो मुक्काम असणार आहे तो बरडमध्ये असणार आहे. आणि स्वागतासाठी सगळे जे वारकरी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत. पण विशाल, मी आळंदीपासून सुरुवात केली आहे आणि आजचा माझा वारी कव्हरेजचा खरं तर आज शेवटचा दिवस आहे. यानंतर ही जी वारीचं सगळं कव्हरेज जे आहे हे माझा सहकारी सिद्धार्थ दाखवणार आहे. सिद्धार्थनं आज वांगी बटाटे हे कापण्याचं काम केलं, वारकऱ्यांना एक प्रकारची मदत केली. त्यामुळे विशाल, आता यापुढे मी कोल्हापूरला परत रवाना होईन आणि यापुढची जी वारी आहे ती पूर्ण वारी प्रेक्षकांपर्यंत IBN लोकमतच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम सिद्धार्थ करणार आहे. जय हरी सिद्धार्थ. जय हरी प्रशांत. मी सगळी सूत्र आता सिद्धार्थकडे देतोय विशाल, त्यामुळे यापुढची जी वारी आहे ती आता सिद्धार्थ दाखवेल. विशाल, धन्यवाद. राजगुरू, कसा राहिला तुझा अनुभव? मस्तच. पहिल्यांदा एक तर सिद्धार्थ मी वारी केली. कोल्हापूरचे वारकरी बरेचसे भेटले, चांद्यापासून बांद्यापर्यंतचे भेटले, राज्यातल्या अनेक भागातले, कर्नाटकमधले भेटले, सीमा भागातले. इतकी गर्दी बघून खरं तर अभंग श्लोक असतील, हे गवळणी असतील, भारूड असतील, हे ऐकत ऐकत एक मजा लुटली. चुनकाभाकर देखील खाल्ली मी. अशा पद्धतीनं एक मजा लुटली मी या वारीची. धन्यवाद संदीप. अर्थातच हा जो भक्तीचा महासागर आहे याची एक वेगळी मोहिनी आहे. दरवर्षी मी जर वारीचं कव्हरेज नाही केलं तर मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, काहीतरी माझं राहून गेल्यासारखं वाटतं. कारण या वारीचा मोह मला गेल्या 10 वर्षापासून आहे आणि अथांग महासागराचे कव्हरेज जर मी केलं नाही तर मला चुकल्यासारखं वाटतं. मी आजपासून फलटणपासून सुरुवात करणार आहे ते पंढरपूरपर्यंत राहणार आहे. आणि माझ्यासोबत उमेश राजगुळकर आहे, माझा डोळा, जो कॅमेरामन आहे. हा थोडासा गोरा आहे, मात्र मागच्या 10 दिवसापासून कव्हरेज करतोय. आणि काय काळपटलाय तुझा चेहरा? नाही, खूपच छान वाटतंय, कारण पहिल्यांदा वारी करतोय मी पण, आणि वारीचा हा अनुभव माझ्यासाठी खूप अप्रतिम आहे. बरं, काय थकवा वाटतो की नाही दिवसभर धावपळ? माझ्याकडे बघून असं वाटतं तुम्हाला जरा तरी थकवा आल्यासारखं, कारण दिवसभर एवढं कव्हरेजसाठी मी धावतोय, पळतोय आम्ही इकडे तिकडे, पण मला जराही असं जाणवत नाही की कुठेही थकवा मला असं जाणवत नाही जरा पण. आणि खरोखरच खूप प्रसन्न वाटतंय. प्रसन्न आहे खरंच उमेश. प्रसन्न वातावरण असतं, एक पॉझिटिव्ह एनर्जी वारीमध्ये असते. प्रत्येक वारकऱ्याला बघितल्यानंतर थकवा अजिबात जाणवत नाही. त्यांच्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, सकारात्मक जी पॉवर आहे ती आपल्यात कुठेतरी आल्यासारखं वाटते. आणि एक वेगळं प्रसन्न आणि ताजेतवानं झालेलं हे वातावरण आहे. आणि आजपासून मी पंढरपूरपर्यंत तुम्हाला वारीतले वेगवेगळे जे एलिमेंट आहेत ते दाखवेल. वारी सविस्तर करायची म्हणलं तर आपल्याला वर्ष कमी पडेल, मात्र होईल तेवढं विशाल आपण लोकांसमोर वारीतले वेगवेगळे पैलू मांडूया. अगदी अगदी. संदीप आत्ता या सगळ्या आपल्या मुक्कामापर्यंत आपल्याबरोबर होता आणि यापुढे सिद्धार्थ आपल्याबरोबर राहील. जय हरी सिद्धार्थ, कारण असं म्हणूनच आता यापुढची तुझी सगळी वाटचाल असेल. धन्यवाद सिद्धार्थ आजच्या सगळ्या माहितीबद्दल आणि या सगळ्या चर्चेबद्दल. यानंतर इथे वेळ झाला का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. या आनंदवारीमध्ये एकच सूर लागतो आणि तो असतो हरिनामाचा. आणि हा हरी सापडतो अभंगात, ओवीत, पखवाजाच्या तालात आणि वारकऱ्यांच्या स्वरात. चला हा स्वर अनुभवूयात भारुडाच्या रूपात. झाले वेळी मला ठिकाण बाराकडे, मला शिकवण बाराकडे, मला शिकवण बाराकडे, मी झाले वेळी मला ठिकाण बाराकडे, बाराखडीने भरला गाता, विठ्ठलाच्या चरणी ठेविला माता, विठ्ठलाच्या चरणी ठेविला माता.
मला शिकान बाराखडे झाले वेळी मला शिकवण बाराखडे बाई मी झाले वेळी मला शिकान बाराखडे मी झाले वेळी मला शिकवण बाराखडे मला शिकवण बाराखडे मला शिकवण बाराखडे बाई मी झाले वेळी मला शिकवण बाराखडे बाराखडे एका जनार्दनी येडी झाले एका जनार्दनी येडी झाले शरणा विठ्ठलाला गेले शरणा विठ्ठलाला गेले. तासा रंगतो हरिनामाचा सूर भारुडात. यानंतर भेटी लागी जीवामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.